नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक राहुल लक्ष्मणराव लिंगमपल्ले आपलं सर्वांचे या ऑनलाईन टीचिंगमध्ये स्वागत करतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय, त्याचा अर्थ, व्याख्या, त्याची वैशिष्ट्य, त्याची गुणदोष अभ्यासणार आहोत. पण यापूर्वी आपण या आधीच्या लेक्चरमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा पूर्ण अभ्यास केला. भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्य, त्याचे फायदे आणि मर्यादा यांचा आपण अभ्यास केला होता. तर समाजवादी अर्थव्यवस्था अभ्यासत असताना भांडवलशाही अर्थव्यवस्था व समाजवादी अर्थव्यवस्था याच्या दोन्हीच्या अनुषंगाने आपल्याला अभ्यास करावा लागेल. दोन्ही अर्थव्यवस्था दोन टोकाच्या असून भांडवलशाही अर्थव्यवस्थेत अनेक जे दोष दिसून येत होते, त्यामध्ये संपत्तीचे संचयन असो, संपत्तीचे विषमता असो, आर्थिक विषमता असो, आर्थिक शोषण असो, अनेक तेजीमंदीचे चक्री येत असतील, अशा अनेक दोषांमुळं भांडवलशाही अर्थव्यवस्थेवर 19व्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात येत होती. आणि या टीकेमधून भांडवलशाही अर्थव्यवस्थेला पर्यायी कोणती अर्थव्यवस्था निर्माण करता येऊ शकते का, या अनुषंगाने अनेक अर्थतज्ज्ञांनी विवेचन केलं, आपले अनेक पुस्तकं लिहिली. त्यामध्ये कार्ल मार्क्स यांचं नाव घ्यावं लागेल. कार्ल मार्क्स हे केवळ अर्थतज्ज्ञ नव्हते, तर ते सामाजिक अभ्यासक, राजकीय अभ्यासक, विचारवंत, तत्त्वज्ञ अशा अनेक बाजूंनी त्यांना ओळखलं जातं. तर त्यांनी भांडवलशाहीमध्ये अनेक दोष सांगितले. केवळ त्यांनी दोष सांगून थांबले नाही, तर त्याला पर्यायी अशी व्यवस्था, त्याला आपण साम्यवाद असं म्हणतो, ते त्यांनी सुचवलं. त्यांनी 1867मध्ये दास कॅपिटल नावाचा ग्रंथ लिहिला. त्याचबरोबर त्याआधी 1848मध्ये कम्युनिस्ट मॅनिफेस्टो नावाचा ग्रंथ लिहिला. या दोन ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी साम्यवादी विचार जगासमोर मांडले. संपूर्ण जगाला या विचारांनी ढवळून काढले. त्यांनी साम्यवादी विचार मांडत असताना ते साम्यवाद वास्तवात कसे उतरतील यासाठी अनेक सिद्धांतसुद्धा मांडले. त्यामुळे अनेक भांडवलशाही देशांना त्यांच्या विचारांची भीती निर्माण झाली व अनेक भांडवलशाही देशांनी कार्ल मार्क्स यांच्या साहित्यांवर बंदी घातली. ज्या भांडवलशाही देशांमध्ये कोणाकडे कार्ल मार्क्सचे साहित्य सापडत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणे, तुरुंगात टाकणे असे अनेक जाचक प्रकार त्यावेळेला 19व्या शतकामध्ये करण्यात आले. त्यातूनच पुढे 1917मध्ये रशियन राज्यक्रांती ही प्रामुख्याने कार्ल मार्क्स यांच्या विचारातूनच घडून आली असं म्हटलं जातं. थोडक्यात कार्ल मार्क्स यांनी साम्यवादीचे विचार जरी मांडले असले तरी अनेक ठिकाणी किंवा अनेक पुस्तकांमध्ये समाजवाद आणि साम्यवाद एकाच अर्थानं वापरला जातो. यामध्ये थोडक्यात किंवा बेसिकमध्ये थोडा फरक आहे, ते आपण समजून घेणार आहोत. तर काय फरक आहे त्यामध्ये, तर समाजवाद किंवा समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सामुदायिक मालकी असते उत्पादन साधनाची, तर साम्यवादी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन साधनाची मालकी ही राजकीय स्वरूपाची किंवा राजकीय असते. मग अशा स्वरूपाचा समाजवाद रशियामध्ये पाहायला मिळतो. रशियामध्ये सामुदायिक मालकी असणारा समाजवाद आहे, तर राजकीय मालकी असणारा साम्यवाद हा 1985 पूर्वी चीनमध्ये पाहायला मिळत होता. 1985 नंतर चीन या देशाने बाजार समाजवाद किंवा मुक्त अर्थव्यवस्थेकडे आपलं बस्तान मांडलं किंवा मार्गक्रमण केलं. अशा पद्धतीने आपल्याला समाजवाद आणि साम्यवाद याच्यातला फरक सांगता येईल. मग समाजवाद म्हणजे काय, समाजवादाची व्याख्या अनेक अर्थतज्ज्ञांनी केलेली आहे. ती थोडक्यात व्याख्या
व्याख्या आपण पुढील प्रमाणे पाहू शकता. प्राध्यापक H.D. डिकिन्सन यांनी समाजवादी अर्थव्यवस्थेसंदर्भात बोलत असताना किंवा त्याची व्याख्या मांडत असताना काय म्हटले? भौतिक उत्पादन साधनांची मालकी संपूर्ण समाजाकडे, उत्पादन प्रक्रिया चालवण्याचा अधिकार संपूर्ण समाजाकडे आणि उत्पादनाचे समान वाटप करण्याचा अर्थव्यवस्थेत किंवा उत्पादनाचे समान वाटप करणाऱ्या अर्थव्यवस्थेत समाजवादी अर्थव्यवस्था असे म्हणतात. भौतिक उत्पादनाची साधने ही किंवा भौतिक उत्पादन साधनांची मालकी ही समाजाकडे असते, उत्पादन प्रक्रिया सुद्धा समाजाकडे असते आणि उत्पादनाचे वितरण किंवा वाटप हे सुद्धा समाजाकडे किंवा समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सरकारकडे असते. त्या अर्थव्यवस्थेला समाजवादी अर्थव्यवस्था असे म्हणतात. तर प्राध्यापक पिगू यांच्या मते जेथे उत्पादनाचे साधने सार्वजनिक मालकीचे असून त्यांचा वापर जनतेच्या व्यापक हितासाठी केला जातो, ज्यात उत्पादन सामुग्रीचा मुख्य भाग सामाजिकृत उद्योगात गुंतलेला असतो, अशा अर्थव्यवस्थेला समाजवादी किंवा समाजवाद असे म्हणतात. उत्पादनाची साधने ही काय आहे? सार्वजनिक मालकीची आहेत. आपण पाहिलं भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधने ही खाजगी मालकीची किंवा खाजगी व्यक्तींची असते, तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक मालकीची असते. तसेच उत्पादन सामुग्रीचा मुख्य भाग हा सामाजिकृत उद्योगांमध्ये गुंतलेला असतो असं प्रोफेसर पिगू असे म्हणतात. तर थोडक्यात आपल्याला समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय? तर ज्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधने सरकारची मालकीची असतात, तसेच वस्तू व सेवांचे उत्पादन आणि विभाजन सरकारमार्फत चालते, अशा अर्थव्यवस्थेला समाजवादी अर्थव्यवस्था असे म्हणतात. उत्पादनाची साधने ही सरकारच्या मालकीची असते आणि त्यांचे वितरण करण्याचं काम सुद्धा सरकारमार्फत केलं जातं. अशा अर्थव्यवस्थेला समाजवादी अर्थव्यवस्था असे म्हणतात. तर थोडक्यात वस्तूंचं जे काही उत्पादन केलं जातं, वस्तूंच्या किंमत किंवा वितरण या सर्वांवर नियंत्रण करण्याचं काम समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सरकारमार्फत केले जाते. अशा अर्थव्यवस्थेला समाजवादी अर्थव्यवस्था असे म्हणतात. मग अशा प्रकारची समाजवादी अर्थव्यवस्था जगामध्ये कोणकोणत्या देशामध्ये पाहायला मिळते? त्यामध्ये रशिया आहे, चीन आहे, क्युबा आहे, उत्तर कोरिया आहे. अशा अनेक देशांमध्ये समाजवादी अर्थव्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. मग समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय हे पाहिल्यानंतर आपण समाजवादी अर्थव्यवस्थेची काही वैशिष्ट्य पाहूया, ज्यामध्ये सर्वप्रथम उत्पादनाची साधने ही सरकारी मालकीची असतात. आपण यापूर्वी भांडवलशाही अर्थव्यवस्था पाहिली, त्यामध्ये उत्पादनाची जी साधने आहेत ती खाजगी मालकीची होती किंवा खाजगी मालकीची असतात. तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधने ही सार्वजनिक मालकीची असतात. भांडवलशाही आणि समाजवाद ह्या दोन अर्थव्यवस्था संपूर्ण विरुद्ध अर्थाने किंवा सर्व दोन टोकाची अर्थव्यवस्था असल्यामुळे आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे अनेक भांडवलशाहीची जी वैशिष्ट्ये आहेत त्याच्या विरोधी वैशिष्ट्ये ही समाजवादी अर्थव्यवस्थेची आपल्याला दिसून येते. दुसरं वैशिष्ट्य आहे समाजोपयोगी वस्तूंची निर्मिती करणे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये नफा प्राप्त करून देणाऱ्या किंवा जास्तीत जास्त संपत्ती मिळवून देणाऱ्या वस्तूंचे उत्पादन केलं जातं, तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये समाजोपयोगी समाजाच्या कल्याणासाठी किंवा समाजाच्या हितासाठी ज्या वस्तू आवश्यक आहेत त्या वस्तूंची निर्मिती समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये केली जाते. पुढचं वैशिष्ट्य यामध्ये 3 नंबरचं सरकारी नियंत्रण किंवा सामाजिक नियंत्रण. समाजवादी अर्थव्यवस्थेचे हे वैशिष्ट्य सांगता येईल. या अर्थव्यवस्थेवर सरकारचं किंवा समाजाचं नियंत्रण असतं. भांडवलशाही अर्थव्यवस्था पाहत असताना आपण पाहिलंय की भांडवलशाही अर्थव्यवस्था ही बाजार संरचनेवर चालणारी किंवा मुक्त कोणाचेही नियंत्रण नसणारी अर्थव्यवस्था म्हणून आपण त्याचं वैशिष्ट्य पाहिलं होतं. त्या विरोधी किंवा त्या विरुद्ध समाजवादी अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असताना समाजवादी अर्थव्यवस्थेवर सरकारचे नियंत्रण असते असं आपल्याला सांगता येईल. चौथं वैशिष्ट्य काय याचं? तर नफा हा मुख्य हेतू नसतो. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये आपण अभ्यासत असताना तुम्ही पाहिलं असेल
की भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे मुख्य उद्दिष्ट हे नफा कमवणे, जास्तीत जास्त संपत्ती संचयन करणे हे होते. तर समाजवादी अर्थव्यवस्थेचे नफा प्राप्त न करता सामाजिक कल्याण, सामाजिक हित साध्य करणे हे असल्या कारणामुळे आपल्याला हे वैशिष्ट्य या ठिकाणी सांगता येईल. 5व्या नंबरचं वैशिष्ट्य सामाजिक न्याय, सामाजिक लाभ. समाजवादी अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्यांमध्ये हे सुद्धा सांगता येईल की तळागाळातल्या लोकांपर्यंत जीवनावश्यक वस्तू असतील, त्यांच्या कल्याणासाठी जे आवश्यक असणाऱ्या वस्तू असतील ते पुरविणे, सामाजिक न्याय प्रस्थापित करणे, समाजातील सर्व व्यक्तींपर्यंत साधनसामुग्रीचा, संसाधनाचा लाभ मिळवून देणे हे समाजवादी अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य म्हणून आपल्याला सांगता येईल. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे आर्थिक नियोजन. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये अर्थव्यवस्थेचा विकास करत असताना आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून वृद्धी किंवा आर्थिक विकास साधला जातो. अनेक उद्दिष्ट समोर ठेवून आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून ते उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे हे वैशिष्ट्य देखील आपल्याला समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सांगता येईल. त्यानंतर पुढचा 7व्या नंबरचे वैशिष्ट्य आहे वर्गविरहित समाज. समाजवादी अर्थव्यवस्थेची निर्मितीच प्रामुख्याने शोषणाविरोधी किंवा भांडवलशाहीमध्ये जे काही वर्गसंघर्ष आहे त्याच्यातून पर्याय म्हणून समाजवादी अर्थव्यवस्थेची निर्मिती झालेली आहे. त्यामुळे समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये वर्गविरहित समाज प्रस्थापित करणं किंवा निर्माण करण्याचं काम समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये केलं जातं. उच्च नीच, गरीब श्रीमंत, आहिरे नाहिरे असा वर्ग न निर्माण होता उद्योगांकडे किंवा उद्योगपतींकडे संपत्तीचे संचयन होऊन ज्यांच्याकडे मूलभूत गरजा भागवण्याची सुद्धा साधने नाहीत असे व्यक्ती, असे दोन टोकाची वर्ग निर्माण न होऊ देण्याचं काम समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये केलं जातं. त्यामुळे हे वैशिष्ट्य देखील आपल्याला सांगता येईल. त्यानंतर 8 नंबरचं वैशिष्ट्य आहे सामाजिक कल्याणाचे उद्दिष्ट. याआधी आपण वैशिष्ट्यामध्ये आपण सांगितलं आहे की समाजवादी अर्थव्यवस्थेचं मुख्य उद्दिष्ट काय आहे, तर सामाजिक कल्याण साध्य करणं, समाज हितासाठी समाजोपयोगी निर्णय घेणं, सरकारच्या नियंत्रणाच्या माध्यमातून शेवटच्या व्यक्तींपर्यंत, समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत संसाधनाचा उपलब्धता करून देणं हे समाजवादी अर्थव्यवस्थेचं मुख्य उद्दिष्ट आहे. सामाजिक हित साध्य करणं हे आपल्याला सांगता येईल. 9 नंबरचं आहे कुवतीप्रमाणे काम व गरजेइतके वेतन. साम्यवादी अर्थव्यवस्थेचे हे वैशिष्ट्य म्हणून आपल्याला पाहायला मिळतं. 1985 पूर्वी चीनमध्ये अशा पद्धतीने कुवतीप्रमाणे काम व गरजेइतके वेतन देण्याचं काम मोठ्या प्रमाणात चीनमध्ये केलं जात होतं. पण अलीकडल्या काळामध्ये समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये हे करण्याचं काम अनेक समाजवादी देशांकडून करताना पाहत आहेत. अनेक देशांना यात यश आलं, अनेक देशांना यात यश आलं नाही. परंतु कुवतीप्रमाणे काम व गरजेइतकं वेतन देण्याचं कार्य समाजवादी अर्थव्यवस्थेकडून अपेक्षित असतं, त्यांच्याकडून ते केलं जातं. 10 नंबरचं वैशिष्ट्य आहे आर्थिक समानता. समाजवादी किंवा साम्यवादी अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य म्हणून विषमता विरहित किंवा वर्गविरहित समाज निर्माण करणे, सामाजिक समानता प्रस्थापित करणे, आर्थिक स्थैर्य प्राप्त करणे हे समाजवादी अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य म्हणून आपल्याला सांगता येईल. आर्थिक समानता प्राप्त करून वर्गविरहित समाज निर्माण करण्याचं कार्य समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये केलं जातं. अशा 10 वैशिष्ट्याच्या अनुषंगाने तुम्हाला समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय याची कल्पना येईल. त्यानंतर आपण समाजवादी अर्थव्यवस्थेचे काही जे गुण आहेत, जे फायदे आहेत ते आपण पाहणार आहोत. तर त्यामध्ये सर्वप्रथम संसाधनाचा समाज हितासाठी उपयोग. भांडवलशाही अर्थव्यवस्था अभ्यासत असताना आपण पाहिले की जास्तीत जास्त नफा कमवणे, जास्तीत जास्त संपत्ती संचयन करणे किंवा उत्पादन करणे
हे मुख्य उद्दिष्ट भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे होते. परंतु समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये साधनांचा समाजहितासाठी उपयोग कसा करता येईल, पर्याप्त संसाधनाचा उपयोग करून व्यक्तिहित कसं साध्य केलं जाईल याकडे लक्ष दिलं जातं. त्यानंतर नंबर 2, सामाजिक कल्याणाला प्राधान्य. हे समाजवादी अर्थव्यवस्थेचं गुण म्हणून आपल्याला सांगता येईल. नफा हा उद्दिष्ट नसून सामाजिक कल्याण कसं प्राप्त करता येईल, शेवटच्या व्यक्तींपर्यंत समाजाच्या त्यांचं हित कसं साध्य करता येईल हे पाहण्याचं काम समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये केलं जातं. आर्थिक समानता. मोठ्या प्रमाणात आर्थिक विषमता कमी करून सर्व समाजांमध्ये मोठ्या प्रमाणात समानता प्रस्थापित करण्याचं काम समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये केलं जातं. वर्गविरहित समाज किंवा वर्गहीन समाज, गरीब, श्रीमंत, उद्योगपती, मजूर असा मोठा वर्ग किंवा आर्थिक मोठ्या विषमता कमी करून वर्गविरहित समाज निर्माण करणं हे समाजवादी अर्थव्यवस्थेचं गुण सांगता येईल. नफाचे सामाजिकीकरण. जे सार्वजनिक उद्योगातून नफा कमवला जाईल किंवा नफा मिळेल किंवा ज्या काही सार्वजनिक उद्योगातून संपत्ती मिळेल त्या संपत्तीचं समाजहितासाठी किंवा सामाजिकीकरण करण्यासाठी त्याचा वापर केला जाईल, हे वैशिष्ट्य किंवा गुण आपल्याला सांगता येईल. आर्थिक नियोजन. अनेक समस्यांचं निर्मूलन करण्यासाठी किंवा अनेक साध्य करण्यासाठी समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून ते यश संपादन करण्याचं काम केलं जातं. त्यामुळे हे सुद्धा वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. आर्थिक स्थैर्य. हे समाजवादी अर्थव्यवस्थेचं गुण आपल्याला सांगता येईल. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये बाजार नियंत्रण किंवा बाजार यंत्रणेवर अर्थव्यवस्थेचं चालत असल्या कारणामुळे तिथे अनेक व्यापार चक्र आपल्याला पाहायला मिळते. अर्थव्यवस्थेमध्ये लवचिकता पाहायला मिळते. परंतु समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचं प्रत्यक्ष नियंत्रण असल्या कारणामुळे या अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक स्थैर्य टिकवण्याचं किंवा निर्माण करण्याचं काम केलं जात असल्या कारणामुळे हे वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. त्यानंतर शोषणाचा अंत. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये वर्ग संघर्षाची निर्मिती होऊ शकते, परंतु समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये समानता प्रस्थापित करण्यासाठी किंवा समाजातील सर्व घटकांपर्यंत सामाजिक कल्याण साध्य करण्यासाठी शोषण विरहित समाज निर्माण करण्याचं काम समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये करत असल्या कारणामुळे या अर्थव्यवस्थेमध्ये शोषणाचा अंत पाहायला मिळतो. तर अनेक समाजवादी अर्थव्यवस्थेचे गुण पाहिल्यानंतर आपण दोष पाहूया. त्यामध्ये नंबर 1, व्यक्ती स्वातंत्र्याचा अभाव. व्यक्तीला व्यक्तीच्या आर्थिक जीवनामध्ये स्वातंत्र्य हवं असतं. कोणत्याही व्यक्तीला जास्तीत जास्त आपल्या साधनांचा किंवा आपल्या कौशल्याचा वापर करून जास्तीत जास्त संपत्ती संचयन करण्याचे उद्दिष्ट किंवा स्वातंत्र्य हवं असं वाटत असतं. जास्तीत जास्त साधनांचा वापर करून उत्पादनात वाढ करून नफा कमवणे हे व्यक्तीला आवडत असते. परंतु समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचा अभाव असतो. समाजाच्या उत्पादनावर किंवा सरकारचे प्रत्यक्ष नियंत्रण असल्यामुळे उत्पादन, किंमत, वितरण या सर्व गोष्टींवर सरकारचे नियंत्रण असल्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्याला येथे गदा निर्माण होते. व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप पावतो. त्यामुळे हे दोष किंवा टीका समाजवादी अर्थव्यवस्थेवर केली जाते. दुसरं वैशिष्ट्य आहे सरकारची मक्तेदारी. मोठ्या प्रमाणात समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचे नियंत्रण असल्या कारणामुळे अनेक गोष्टींसाठी सरकारची परवानगी घ्यावी लागत असल्या कारणामुळे सरकारची मक्तेदारी निर्माण होते. त्याला आपण लायसन्स राज असं देखील म्हणतो. सरकारच्या प्रत्येक गोष्टींसाठी सरकारची परवानगी लागत असल्या कारणामुळे अनेक नोकरशाहींची मक्तेदारी असं देखील आपल्याला म्हणता येते. त्यामुळे हे दोष किंवा मर्यादा समाजवादी अर्थव्यवस्थेची आपल्याला सांगता येईल. प्रेरणेचा अभाव.
व्यक्तीला व्यक्तिहितासाठी प्रेरणा अत्यंत महत्त्वाची असते. आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरणेतूनच व्यक्तिविकास घडून येत असतो आणि व्यक्तिविकासाबरोबरच देशाचाही विकास घडून येत असतो. परंतु समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये समाजाचं किंवा सरकारचं नियंत्रण असल्या कारणामुळे मिळालेला नफा जो आहे समाजाला वापस करावा लागेल किंवा समाज हितासाठी वापरावा लागेल. त्यामुळे अशा अर्थव्यवस्थेमध्ये प्रेरणेचा अभाव असल्या कारणामुळे व्यक्ती आपल्या मर्यादा ठरवून देतो किंवा मर्यादेपेक्षा जास्त आपले उत्पादन करू न शकत असल्यामुळे ते याचं दोष सांगता येईल. त्यानंतरचा दोष आहे नोकरशाही व दप्तर दिरंगाई. सरकारचे नियंत्रण असल्यामुळे समाजवादी अर्थव्यवस्था ही संपूर्ण नोकरशाहीच्या खांद्यावर चालत असल्या कारणामुळे नोकरशाहीच्या निर्माण होणाऱ्या दोषांमुळे किंवा दप्तर दिरंगाईमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्या कारणामुळे हे दोष किंवा मर्यादा समाजवादी अर्थव्यवस्थेची आपल्याला सांगता येईल. ताठर अर्थव्यवस्था. भांडवलशाही अर्थव्यवस्था ही लवचिक स्वरूपाची आहे. त्याच्यामध्ये बदल घडवून आणणं हे सहज शक्य आहे. परंतु समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये बदलाला जास्त प्रमाणात मुभा नाही किंवा बदलासाठी ही अर्थव्यवस्था तेवढीशी लवचिक नसल्या कारणामुळे हिला ताठर अर्थव्यवस्था असे देखील म्हणतात. अनेक अर्थव्यवस्थेमध्ये बदल करत असताना समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शासनाकडून याचा परवानगी घेणं आवश्यक असल्या कारणामुळे ही अर्थव्यवस्था ताठर स्वरूपाची आहे असं म्हटलं जातं. राज्यकर्त्यांची हुकुमशाही. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये संपूर्ण निर्णय घेण्याचं काम सरकार किंवा राज्यकर्त्यांकडे असल्या कारणामुळे त्यामुळे राज्यकर्त्यांची हुकुमशाही निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उत्तर कोरियासारखा असेल किंवा उत्तर कोरियासारखा देश तुम्ही पाहिला असेल की तिथले राज्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात हुकुमशाही पाहायला मिळते. संपूर्ण जगासमोर त्यांचं उदाहरण आहे की राजांच्या किंवा राज्यकर्त्याच्या मनमानी कारभार त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यानंतर 7 नंबरचं दोष किंवा मर्यादा सरकारी नियंत्रणाचा अतिरेक. समाजवादी अर्थव्यवस्थेवर टीका करताना किंवा समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये दोष सांगताना हे अत्यंत महत्त्वाचं दोष आहे की सरकारचं अतिरेकी नियंत्रण आहे, अतिरिक्त नियंत्रण आहे. त्यानंतर संसाधनाचा अपव्यय होण्याची शक्यता. संसाधनाचा पर्याप्त वापर करून आर्थिक विकास साधण्याचं काम भांडवलशाही असो की समाजवादी अर्थव्यवस्था असो मोठ्या प्रमाणात करताना आपल्याला दिसून येत असते. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये संसाधनाचा पर्याप्त वापर करण्याचा प्रयत्न केले जाते. जास्तीत जास्त संसाधनाचा वापर करून विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो. पण समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये जे काही दोष सांगितले आहेत त्यामध्ये संसाधनाचा अपव्यय होण्याची शक्यता जास्त असल्याचे आपल्याला सांगता येईल. त्यानंतर अकार्यक्षमता व उत्पादकता कमी होणं हे देखील यांचा दोष किंवा समाजवादी अर्थव्यवस्थेचा दोष म्हणून आपण पाहू शकतो. भ्रष्टाचारामध्ये वाढ. याआधीही सांगितलेला आहे आपण की समाजवादी अर्थव्यवस्था ही नोकरशाहीच्या खांद्यावर जात असल्या कारणामुळे किंवा नोकरशाहीचे नियंत्रण मोठ्या प्रमाणात असल्या कारणामुळे भ्रष्टाचार जर निर्माण झाला तर या अर्थव्यवस्थेचा मोठ्या प्रमाणात दोष आपल्याला पाहायला मिळते. अशा 10 मुद्द्यांच्या सहाय्याने आपल्याला समाजवादी अर्थव्यवस्थेचे दोष सांगता येईल. तर या लेक्चरमध्ये तुम्हाला समाजवादी अर्थव्यवस्थेची संपूर्ण माहिती, व्याख्या, वैशिष्ट्य, गुणदोष अभ्यासल्यामुळे तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.